मित्रांनो, आज मला मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेच्या या व्हिडिओबद्दल का बोलावं वाटतंय संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला, हे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. एकदा हा व्हिडिओ बघा. आमच्या राष्ट्राचा झेंडा तिरंगा नाही ही धक्कादायक गोष्ट तुम्हाला बोलतोय. नाहीच आहे. ते गांधी आणि नेहरू नासके थोडी किमतीचे बेकार कडकडीत दहशतवादी समजावे अशा नालायक परंपरेने तुमच्या आमच्या मस्तकावरती जो तिरंगा झेंडा लादलाय. मित्रांनो बघा, हे संभाजी भिडे आहेत. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे. आज मी या व्हिडिओच्या संदर्भात का बोलत आहे मित्रांनो, कारण की या देशातील लोकशाही संपुष्टात येते. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण या भिडे गुरुजींचा पहिला बी एक गुन्हा होता की त्यांच्या शेतातील आंबे खाल्ल्याने लोकांना लेकरं होतात. हा गुन्हा आम्ही सोडून दिला. पण आज तुम्ही या देशाचा अभिमान, या देशाचा अस्मिता, तुमची आमचा अभिमान असणाऱ्या राष्ट्रध्वजाबद्दल हा मनोहर भिडे बोलत आहे. या देशाचे पंतप्रधान या राष्ट्रध्वजाला सलामी ठोकतात. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री, संपूर्ण अधिकारी, या देशातील, या राज्यातील संपूर्ण मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी, देशाचे पंतप्रधान या राष्ट्रध्वज असणारा तिरंगा झेंड्याला सलामी ठोकतात. आणि हा मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा आपल्या या राष्ट्रध्वजाचा अपमान करतो आहे. का नाही महाराष्ट्र सरकार यावर, संभाजी भिडेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करत? का डोळे बंद करून या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेचं हे वाक्य तुम्ही दाबताय? आज मी या वाक्याबद्दल का बोलत आहे, कारण की तुम्ही तुमच्याबद्दल बोलल्यावर या संपूर्ण यंत्रणेच्या, सोशल मीडियाच्या यंत्रणेवर केसेस दाखल करण्याचं काम करत आहात. हे कुठपर्यंत योग्य आहे? तुमच्याबद्दल, तुमच्या कारभाराबद्दल बी जरी आम्ही बोललं तर तुम्ही डायरेक्ट आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात. मग हे संभाजी भिडे हे आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल बोलत आहेत, यांच्यावर का तुम्ही गुन्हे दाखल करत नाही? यांच्यावर खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. का नाही करत तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल? एका छोटाशा पत्रकार रामेश्वर दरेकर नावाच्या पत्रकारांनी तुमच्या या यंत्रणेबद्दल बोललं म्हणून तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. विठ्ठल कांगणे सरांनी तुमच्याबद्दल बोललं, तुम्ही त्यांची इंस्टाग्राम आयडी या देशातून, या महाराष्ट्रातून बॅन केली. कुठं आहे आपल्या या देशातील, या राज्यातील लोकशाही? कुठं आहे व्यक्ती स्वातंत्र्य? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बघा, हे संभाजी भिडे आपल्या या देशाचा अभिमान असणारा, तुमचा आमचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल काय बोलत आहेत. आज संभाजी भिडे जर नेत्याबद्दल बोलले असते, आम्ही काही नसतं बोललो. कुठपर्यंत हा महाराष्ट्र झोपणार आहे? बोला काहीतरी. या जनतेला महाराष्ट्रातल्या काहीतरी बोलावंच लागेल, कारण की आज या सरकारच्या यंत्रणेबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल, कारभाराबद्दल आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बोललं तर आपल्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल होत आहेत. आणि हे संभाजी भिडे, मनोहर कुलकर्णी हे राष्ट्रध्वजाबद्दल बोलत आहेत, तरी पण यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाहीये. बघा, ही लोकशाही जिवंत आहे का नाही आहे या देशामध्ये? देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, संपूर्ण कॅबिनेट राष्ट्रध्वजाला सलामी ठोकतं आणि हे संभाजी भिडे पायदळी तुडवतात आपल्या या राष्ट्रध्वजाला. का नाही यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होत? बोललंच पाहिजे आपण, आज बोललंच पाहिजे. जर बोललं नाही तर आपल्या सर्वसामान्याचे आवाज, या विठ्ठल कांगणे सरांची आयडी कशी बॅन केली. आज रामेश्वर दरेकर नावाच्या छोट्याशा पत्रकारावर गुन्हे दाखल केले. उद्या जर आपण यांच्या यंत्रणेबद्दल बोललं तर हे या देशात, या राज्यात विरोधक ठेवणार नाहीत यांच्याबद्दल बोलण्यासाठी. आम्ही सत्य परिस्थितीवर तुमच्याबद्दल बोलतो, तुमच्या कारभाराबद्दल बोलतो. आम्ही या महाराष्ट्र जनतेचे डोळे उघडण्याचं काम करतो. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि हे गुन्हे तुम्ही डोळे बंद करून बघत बसता. अहो, हा देशाचा अपमान नाहीये का? आज संपूर्ण आपल्या देशाला संपूर्ण जग राष्ट्रध्वजामुळे ओळखतं आणि या राष्ट्रध्वजाला पायंदळी तुडवण्याचं काम मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे करत आहेत. होईल का यांच्यावर गुन्हा दाखल? मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ सवाल
विचारतो, होईल का या संभाजी भिडेवर गुन्हा दाखल राष्ट्रद्रोहाचा? जसा तुम्ही विठ्ठल कांगणे सरांची आयडी बॅन केली, जशी तुम्ही रामेश्वर दरेकर नावाच्या पत्रकारावर गुन्हे दाखल केले, होईल का या संभाजी भिडेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल? सांगा मला, होईल का? आज आपण बोललंच पाहिजे. महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व मायबाप कष्टकरी जनतेने बोललंच पाहिजे, कारण की आज आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते. आज आपल्या देशातील लोकशाही ही संपुष्टात येणार आहे. बघा, एकीकडे काय म्हणतात ना, एकीकडे पाप डोळे झाकून बघितलं जातं, परंतु त्या पापाबद्दल जर आपण बोललं तर आपल्याला फक्त शेवटी काय फळ मिळतं? गुन्हे दाखल होतात आपल्यावर. गुन्हे दाखल होतं. कुठपर्यंत या महाराष्ट्राने सहन करायचं? आज देशाचे कर्तव्य दक्ष पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सुद्धा या संभाजी भिडेबद्दल मौन बाळगून आहेत, मौन बाळगून. हा देशाचा अपमान नाही का? तुमच्या आमच्या अस्मितेचा, तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा, तुमची आमची सोडा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाची, अस्मितेचा अपमान नाहीये का हा? गुन्हा दाखल झालाच पाहिजे संभाजी भिडेवर. जसं तुम्ही रामेश्वर दरेकरवर गुन्हा दाखल केला, जसं तुम्ही विठ्ठल कांगणे सरांची आयडी तुमच्याबद्दल बोलल्यावर तुम्ही बॅन केली, तसं या संभाजी भिडेवर, मनोहर कुलकर्णीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.